मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हिस्ट्री भाग 2 मधील 41वा प्रश्न क्रमांक। याआधी आपण 40 प्रश्न बघितले आहे, त्यातीलच हा उर्वरित पोर्शन आहे। आता आपण 151 क्वेश्चन पर्यंत कंटिन्यू बघणार आहोत, तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स ग्रुप सी ला ग्रुप बी ला विचारले जातात आणि आपले सर्व या टॉपिकवरचे सर्व क्वेश्चन्स कंप्लीट होऊन जातील। तर चला तर मग क्वेश्चन क्रमांक 41। 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली। राज्यसेवा मुख्य 2019 विचारलेला हा क्वेश्चन आहे आणि याचा अचूक उत्तर आहे कृष्णराव भालेकर। 42 क्रमांक काचा प्रश्न आहे। 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते। कोण होते? राज्यसेवा मुख्य 2019 विचारलेला हा प्रश्न आहे आणि धोंडो केशव कर्वे हे त्याचं अचूक उत्तर आहे। 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष धोंडो केशव कर्वे हे होते। प्रश्न क्रमांक 23। सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना यांनी केली। कोणी केली? राज्यसेवा मुख्य 2019 विचारलेला हा प्रश्न आहे आणि अ दिला आहे रामय्या वेंकय्या अय्यावारू, ब नरसिंगराव साहेबू वडताळ, क जाया यल्लप्पा लिंगू आणि ड वेंकू बाळोजी कालेवार। तर याचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि क, ड हे वरील सर्व सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना या चारही व्यक्तींनी केलेली आहे। चारही व्यक्तींचे नाव काय? रामय्या वेंकय्या अय्यावारू, नरसिंगराव साहेबू वडताळ, जाया यल्लप्पा लिंगू, वेंकू बाळोजी कालेवार हे चारही व्यक्ती त्यावेळी हजर होते। तर 44 प्रश्न क्रमांक। 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर शिवाजी पंथाची स्थापना ही बंगाल ठिकाणी झालेली आहे। राज्यसेवा मुख्य 2019 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे बंगाल। 45 प्रश्न क्रमांक। इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर बॉम्बे असोसिएशन हे त्याचं अचूक उत्तर आहे। 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? बॉम्बे असोसिएशन होती। कंबाईन ग्रुप सी ला विचारलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित नीट लक्षपूर्वक अशा पद्धतीचे क्वेश्चन्स लक्षात ठेवायचे, कारण कंबाईन सी चा हा प्रश्न आहे। 46 मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाज म्हटलं की आपल्या लक्षात काय येतं? डॉक्टर आत्माराम पांडुरंग। हे आपल्या डोक्यामध्ये फिटच करून घ्यायचं आहे। प्रार्थना समाज म्हटलं की डॉक्टर आत्माराम पांडुरंग। 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली। बघा, इथे क्वेश्चन्स मध्येच आन्सर दडलेले आहे, आपला कुठलाही क्वेश्चन्स वेस्ट जाणार नाहीये। प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही ना काही माहिती दडलेली आहे आणि आपण व्यवस्थित क्वेश्चन वाचला तर आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल की कोणत्या साली काय झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष, स्थापना, ठिकाण या सर्व गोष्टी आपल्याला प्रश्नातूनच कळत असतात आणि ऑप्शनद्वारे आपण जाणार आहोत, तर त्याच्यामुळे ऑप्शन सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे की आपल्याला आयडिया येणार की ग्रुप सी किंवा कुठल्याही प्रकारची कंबाईन राज्यसेवा अशा कोणत्याही प्रकारची एक्झाम असेल तर आपल्याला त्याचं अचूक उत्तर काढायला सोपं जाईल। तर प्रश्न क्रमांक 47। सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला। कोणी दिला? संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 19 विचारलेला हा प्रश्न आहे नाना शंकर शेठ। तर सतीच्या चालीचे निर्मूलन म्हटलं की नाना शंकर शेठ आपल्या लक्षात राहतात। सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला होता? नाना शंकर शेठ। 48 प्रश्न क्रमांक। 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले। संयुक्त गट ब 2019 विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचे अचूक उत्तर आहे भास्करराव जाधव। प्रश्न क्रमांक 49। डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या। तर संयुक्त गट ब पूर्व 2019 विचारलेला हा प्रश्न आहे आणि शारदा सदन म्हटलं की आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या पहिल्या विद्यार्थिनी ह्या लक्षातच ठेवायच्या। आनंदीबाई उर्फ बाया कर्वे हा भरपूरदा विचारलेला प्रश्न आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपण लक्षात ठेवायलाच हवेत। तर या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या। कोण होत्या? आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनातील पहिल्या
शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. प्रश्न क्रमांक 50. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर यांनी लेख लिहिले. कोणी कोणी लेख लिहिले? संयुक्त गट पूर्व 2019 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि बालविवाह लादलेले वैधव्य या विषयावर यांनी लेख लिहिले. बैरामजी मलबारी यांनी लेख लिहिले. 51वा प्रश्न आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? सत्यशोधक समाज म्हणजे ॲग्री पूर्व 2018 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे 14 सप्टेंबर 1873. मला कन्फ्यूज होतं त्याच्यामुळे एक ऑप्शन झाला आहे, परंतु 24 सप्टेंबर 1873 पाहिजे होतं. 24 सप्टेंबर 1873 पाहिजे होतं, पण अंतिम उत्तर तालिकेत त्यांनी 14 सप्टेंबर 1873 दिले आहे. त्याच्यामुळे आपण आयोगानुसार 14 सप्टेंबर 1873 हे लक्षात ठेवायचं आहे. 52 प्रश्न क्रमांक. 1852 मध्ये बॉम्ब असोसिएशनची स्थापना कोणी केली? ॲग्री पूर्व 2018 ला विचारलेला हा प्रश्न आहे. 1852 मध्ये बॉम्ब असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1852 मध्ये बॉम्ब असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 53. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद. संयुक्त गट पूर्व 2018 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे समुद्रकिनारीचा वादविवाद. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील कोणता वाद होता? समुद्रकिनारीचा वादविवाद होता. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित झाल्या आहेत? कोणत्या संस्था स्थापित झालेल्या आहेत? अ. बॉम्बे असोसिएशन. ब. डेक्कन प्रांतस्थ मंडळी. क. प्रार्थना समाज. ड. युगंधर समिती. अ, ब व क हे अचूक उत्तर आहे. बॉम्बे असोसिएशन, डेक्कन प्रांतस्थ मंडळी आणि क. प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 55. दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना यांनी केली. STI मुख्य 20 ऑक्टोबर 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. अ. सत्यशोधक समाज महात्मा फुले. ब. भारत सेवक संघ ना गोपाळकृष्ण गोखले. क. दलित संघ डिप्रेस क्लास मिशन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. ड. सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी. तर याचं अचूक उत्तर आहे तर दलित परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना कोणी केली? दलित संघाची स्थापना डिप्रेस क्लास मिशन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली आहे. द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते? द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते? भाऊ दाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस होते. प्रश्न क्रमांक 57. मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे पुढारी होते. संयुक्त गट 2018 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि हे कशाचे पुढारी होते? मातंग समाजाचे. महार समाज, मातंग समाज, माथडी समाज, माळकरी समाज. तर याचं अचूक उत्तर आहे मातंग समाजाचे देवीदास कांबळे हे पुढारी होते. 58 प्रश्न क्रमांक. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती? फॉरेस्ट मुख्य 2018 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी. प्रश्न क्रमांक 49. पुढीलपैकी राजकारण, सामाजिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारवंत ब्राह्मण समाजातील होते? फॉरेस्ट मुख्य 2018 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे चित्तरंजनदास सुरेंद्रनाथ सेन, बंकिमचंद्र. ब. देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षय कुमार दत्त. क. ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ड. ईश्वरचंद्र गुप्त, राजनारायण बोस, बिपिनचंद्र पाल. तर याच्यामध्ये कोण कोण होते ब्राह्मण समाजातील? राजकारण, सामाजिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारवंत ब्राह्मण समाजातील होते? ब्राह्मण समाज म्हटलं की कोण कोण आपल्या लक्षात येतं? देवेंद्रनाथ टागोर होतेच, केशवचंद्र सेन होते, अक्षय कुमार दत्त होते, ईश्वरचंद्र विद्यासागर होते, रवींद्रनाथ टागोर होते. देवेंद्रनाथ टागोरांचेच भाऊ रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा होते, ईश्वरचंद्र गुप्त सुद्धा होते आणि राजनारायण बोस आणि बिपिनचंद्र पाल हे ब्राह्मण समाजातील होते. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणत्या ख्रिश्चन मिशनरी धर्मप्रसाराचे काम करत असत? खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या ख्रिश्चन मिशनरी धर्मप्रसाराचे काम करत होत्या? अ. चर्च मिशनरी सोसायटी. ब. स्पॅनिश मिशनरी सोसायटी. क. लंडन मिशनरी सोसायटी. ड. अमेरिकन मिशनर मराठी मिशन. तर याचं अचूक उत्तर आहे अ, क आणि ड. चर्च मिशनरी सोसायटी आणि लंडन मिशनरी सोसायटी आणि ड. अमेरिकन मराठी मिशन. स्पॅनिश मिशनरी सोसायटी ही ख्रिश्चन मिशनरी धर्मप्रसारकाचे काम करत नव्हत्या. मिशनरी लक्षात ठेवायच्या. आणि स्पॅनिश बघा, चर्च, लंडन आणि अमेरिकन.
ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली? आर्य महिला समाज म्हटलं की पंडिता रमाबाई हे आपल्या लक्षातच येते. तर याचं अचूक उत्तर आहे पंडिता रमाबाई. 62. प्रश्न क्रमांक. मानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते? मानव धर्म सभेचे संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर होते. कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर होते. आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना कोणी केली? येसुबाई गणेश सावरकर. वनसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. 64. योग्य जोड्या जुळवा. जगन्नाथ शंकरशेठ यांनी काय केलं आहे? बॉम्बे असोसिएशन. जगन्नाथ शंकरशेठ म्हटलं की बॉम्बे असोसिएशन. दादाभाई नौरोजी म्हटलं की ईस्ट इंडिया असोसिएशन. गणेश वासुदेव जोशी म्हटलं की पुणे सार्वजनिक सभा. जोशी म्हटलं की पुणे. गोपालकृष्ण गोखले म्हटलं की भारत सेवक समाज. तर हे बघा, गणेश वासुदेव जोशी म्हटलं की पुणे सार्वजनिक सभा. हे त्यावेळी ते हजर होते. आणि जगन्नाथ शंकरशेठ कोण कशासाठी? बॉम्बे असोसिएशन. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. 65. सत्यशोधक समाजाचे बाले किल्ले म्हणजे डॅश आणि होत. काय होत? कोल्हापूर संस्थान आणि सातारा जिल्हा. सत्यशोधक समाज म्हटलं की बाले किल्ले कुठे आहे? कोल्हापूर संस्थान आणि सातारा जिल्हा. बाकीचे नाही आहेत. औंध, जंजिरा, सांगली वगैरे नाही आहेत. फक्त कोल्हापूर आणि सातारा हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 66. पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली? पंडिता रमाबाईंनी केली. बघा, यामध्ये कोण सर्वात जास्त ॲक्टिव्ह राहणार आहे? तर पंडिता रमाबाई. आणि या पोर्शनवर क्वेश्चन्स विचारले गेले तर पंडिता रमाबाई असं उत्तर येणार इथे. तर प्रश्न क्रमांक 67. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. बॉम्बे असोसिएशन. 68. प्रश्न क्रमांक. यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. कोणी? विधवा विवाह उत्तेजक मंडळ यांनी म. गो. रानडे यांनी आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी चालू केलं. पण विधवा विवाह उद्योजक स्थापन केलं, परंतु ते त्या करण्यास सहमत होते का? नाही. कारण म. गो. रानडे यांनी काय केलं होतं? यांनी विधवा विवाह केला का? नाही केला. तर 13 वर्षीय मुलीसोबत त्यांनी लग्न केलं. आनंदीबाई जोशी सोबत. प्रश्न क्रमांक 68. यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? म. गो. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी स्थापन केले. प्रश्न क्रमांक 69. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे नारायणराव कडडक. प्रश्न क्रमांक 70. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय. राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि बाळशास्त्री सांबेकर याचं अचूक उत्तर आहे. 71. प्रश्न क्रमांक. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबरोबर यांनी सहकार्य केले. कोणी? शिवराम जानबा कांबळे यांनी देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबरोबर कार्य केले. राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला? व्यंकू बाळोजी काडेवार यांनी. प्रश्न क्रमांक 73. जोड्या जुळवा. महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. बेहरामजी मलबारी म्हटलं की सक्तीचे वैधव्य. करंदास मुळजी सत्यप्रकाश. शिवराम कांबळे सोमवंशीय मित्र आणि विदा सावरकर जात्युच्छेदक निबंध. तर याचे सरळ 1, 2, 3, 4 असंच त्याचं पर्याय उत्तर आहे. तर उत्तर क्रमांक 2. 74. प्रश्न क्रमांक.
प्रार्थना समाजाच्या अपयशाला घटक कारणीभूत होते. कोणते घटक कारणीभूत होते? वरील हे चारही घटक कारणीभूत होते. तर अ. उच्च मध्यमवर्गीयाच्या हाती असलेले नेतृत्व. जनसामान्यांशी संपर्काचा अभाव. क. प्रवर्तकातील मतभेद. ड. आचार विचारांत विसंगती. अ, ब, क, ड. प्रश्न क्रमांक 75. इसवी सन 1941 मध्ये यांनी राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेत सहभाग घेतला. वनसेवा मुख्य 2016 विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणी कोणी सहभाग घेतला होता? एस. एम. जोशी यांनी सहभाग घेतला होता. शिरूभाऊ लिमये यांनी सुद्धा आणि एन. जी. गोरे या तीनही व्यक्तींनी 1941 मध्ये राष्ट्रीय सेवा दलाच्या स्थापनेत सहभाग घेतला होता. 76. प्रश्न क्रमांक. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते? हे प्रार्थना समाजाचे बोधवाक्य होते. लव्ह ऑफ गॉड, प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार वि. का. राजवाडे हे यांनी वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या मदतीने स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी होते. वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार वि. का. राजवाडे हे यांनी वामन प्रभाकरराव भावे आणि लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या मदतीने स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी होते आणि त्यांनी स्वतःची ओळख लपवण्याकरिता खूप मोठी दाढी वाढवलेली होती. प्रश्न क्रमांक 78. सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालील वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी आपण परत थोडीशी माहिती जाणून घेऊया. त्यांना तेवढी तोडकी फुडकी इंग्रजी येत होती, परंतु ते इंग्रजीचं शिक्षण व्यवस्थितरित्या घेऊ शकले नाही. प्रश्न क्रमांक 78. सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालील कोणत्या व्यक्तींनी सहाय्य केले? वनसेवा मुख्य 2016 विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणी कोणी सहाय्य केले होते? व्यंकू बालोजी काडेवार. सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी, हे बघा आत्ताच इथे काडेवार यांचा प्रश्न आपण वाचलेला आहे. तर व्यंकू काळोजी सत्यशोधक समाज, हे बघा 1200 रुपयाचे त्यांनी छापखाना विकत घेऊन दिला होता. सत्यशोधक समाज, व्यंकू बाळोजी काडेवार. याच्यातूनच आपलं असेच प्रश्न आपण रिपीट होत असतात, म्हणून व्यवस्थित क्वेश्चन्स लर्न करणे, वाचणे हे आपलं कर्तव्य आहे. तर व्यंकू बालोजी काडेवार सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी कोणत्या व्यक्तींनी सहाय्य केले? व्यंकू बालोजी काडेवार आणि रामभाऊ मनसारामणी. प्रश्न क्रमांक 79. समाजसुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे कोण होते? राजश्री. कोल्हापूर म्हटलं की राजश्री शाहू महाराज. समाजसुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे कोण होते? राजश्री शाहू महाराज होते. प्रश्न क्रमांक 80. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता यांनी स्थापना केली. कोणी? पंडिता रमाबाईंनी. म्हटलं मी तुम्हाला आतापर्यंत पंडिता रमाबाईचेच उत्तर आहेत. पंडिता रमाबाई हा टॉपिक म्हटलं की पंडिता रमाबाई लक्षात ठेवायचं. खालील आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाईंनी केली. STA पूर्व 2016 विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 81. खालील विधाने विचारत घ्या. अ. स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर हा जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल पुणे, नाशिक आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे अ आणि ब हे दोन्ही चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 82. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. मानव धर्म सभा कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तरखडकर. हे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचे भाऊ. मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली आणि प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. प्रश्न क्रमांक 83. हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. कोण? G.V. जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. प्रश्न क्रमांक 84. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून यांची निवड केली होती. कोणाची? सर जमशेदजी जिजीभाई यांची बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून कोण? सर जमशेदजी जिजीभाई. प्रश्न क्रमांक 85. 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती ते ओळखा.
ज्ञानप्रसारक सभा, ही सभा आहे ज्ञानप्रसारक सभा. 86 प्रश्न क्रमांक. या संस्थेचा 3रा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई टाउन हॉलमध्ये साजरा केला जातो. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला 2,000 रुपयाची देणगी दिली होती. ती संस्था कोणती? राज्यसेवा मुख्य 2016 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे डिप्रेस क्लास मिशन. प्रश्न क्रमांक 87. पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते? तर ऑप्शन दिले आहे सुबोध संगीत, सुबोध पत्रिका, प्रार्थना संगीत, प्रार्थना समाजाचा इतिहास. तर प्रार्थना समाज म्हटलं की सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे होते, प्रार्थना संगीत प्रार्थना समाज आणि प्रार्थना समाजाचा इतिहास हे प्रार्थना समाजाचा आहे आणि सुबोध संगीत हे प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते. प्रश्न क्रमांक 88. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती? राज्यसेवा 2016 विचारलेला हा प्रश्न आहे आणि नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद संपन्न झाली होती. नागपूर येथे. 89. शाहू महाराजांनी प्रश्न क्रमांक 89. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते? PSI मुख्य 2016 विचारलेला हा प्रश्न आहे. अचूक उत्तर आहे कासम भाई महजी ढालवानी. प्रश्न क्रमांक 91. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत यांचा सहभाग होता. कोणाचा सहभाग होता? PSI मुख्य 2016 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे जमनादास मेहता, रामराव देशमुख आणि रामभाऊ मंडलिक हे तिन्ही व्यक्तींचा सहभाग होता लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये. 92 प्रश्न क्रमांक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1985 मध्ये कोणता उत्सव सुरू केला होता? कोणता उत्सव सुरू केला होता? शिवजयंती. बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये सर्वात पहिला शिवजयंती त्याच्यानंतर मग गणेशोत्सव. सर्वात प्रथम कोणता 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला होता? शिवजयंती. 93 प्रश्न क्रमांक. पुढीलपैकी विजोड संघटना ओळखा. ASO मुख्य 2015 विचारलेला हा प्रश्न आहे आणि पहिला आहे शेअर बाजार, 2 कॉटन ब्रोकर्स असोसिएशन, 3 बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, 4 मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स. तर याचं बरोबर उत्तर आहे विजोड ओळखायची आहे बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, कारण शेअर बाजार, कॉटन ब्रोकर्स, मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स हे होते. तर प्रश्न क्रमांक 94. मुंबई इलाख्यातील खालील राजकीय संघटनाची स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे रचना करावा, योग्य पर्याय निवडा. क्लर्क 2015 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं कालानुक्रमे याची रचना करायची आहे. तर सर्वात प्रथम काय आहे? बॉम्बे असोसिएशन, त्याच्यानंतर येणार ईस्ट इंडिया असोसिएशन, त्याच्यानंतर येणार सार्वजनिक सभा आणि त्याच्यानंतर येणार बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर सर्वप्रथम काय येणार? बॉम्बे. BKD हे याचं अचूक उत्तर आहे. BKD आणि अ. प्रश्न क्रमांक 95. डिप्रेस क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? राज्यसेवा 2015 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे अ, ब, क. म्हणजे 1910 मध्ये मुरडी प्रतिबंधक सभा भरवली, त्याच्यानंतर मग 1912 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरवली आणि क. पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना, समता संघाची स्थापना ही त्यातून वगळले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 96. तर 1927 साली डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थाच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलित इतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता, तर समाज समता संघ यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 97. पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी कोणी नकार दिला? सर जेम्स फर्ग्युसन यांनी नकार दिला. प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणत्या सुधारकांनी विधवेशी विवाहाशी विवाह केला? कोणी केला? विष्णुशास्त्री पंडित यांनी. आणि आत्ताच आपला प्रश्न झालेला आहे की विधवा विवाह उत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले होते? विष्णुशास्त्री पंडित आणि रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी. तर विधवा
विधवाशी विवाह केला. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 99. हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत असे? तर लाला लजपतराय व पंडित मदन मोहन मालवीय हे हिंदू महासभेच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार करीत असत. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन राय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती? तर कोणाची होती? जगन्नाथ शंकर शेठ यांची या एकट्याच व्यक्तीची सही होती. प्रश्न क्रमांक 101. सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होतो? ASO पूर्व 2015 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे, त्यांना गृह उद्योग शिकवणे हे त्याचं सेवा सदनाचं उद्देश होतं. विधवांच्या विवाहास चालना देणे हे सेवा सदन संस्थेचं उद्देश नव्हतं. प्रश्न क्रमांक 102. स्वतंत्र मजूर पक्षाची 1936 स्थापना कोणी केली? तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 103. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट होती? STI पूर्व 2015 विचारलेला हा प्रश्न आहे. जाती संस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे आणि पुनर्विवाहास प्रेरित करणे हे परमहंस सभेचे उद्दिष्ट होती. मूर्तीपूजा हे नव्हते. परमहंस सभेची उद्दिष्ट काय होती? जाती संस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे आणि पुनर्विवाहास प्रेरित करणे. प्रश्न क्रमांक 104. पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा. 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असत. ब. त्यांनी पुण्यातच सुशिक्षणगृह सुरू केले. क. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली. तर हे कशाचे वर्णन केलेले आहे? सत्यशोधक समाजाबद्दल यांनी सांगितलेलं आहे. 1875 पासून दर रविवारी समाज प्रार्थना सभा घेत होते आणि सुशिक्षण गृह सुरू केले होते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा त्यांनी सुरू केल्या होत्या आणि 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली होती. 1873 पासूनच सुरुवात झाली होती आणि 1875 पासून दर रविवारी समाज प्रार्थना सभा घेत असत. तर सत्यशोधक समाजाचे हे वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 105. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या? महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या? महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड या होत्या. प्रश्न क्रमांक 106. मद्रासमध्ये BA करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत. 1911 मध्ये तिने BA पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत ती. तर कोण होती ती? STI पूर्व 2015 विचारलेला हा प्रश्न आहे. सुब्बालक्ष्मी. प्रश्न क्रमांक 107. डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती? तर अ, ब आणि क याचं अचूक उत्तर आहे. अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी आणि मुकुंदराव पाटील यांच्या पुढाकाराने डेक्कन रयत समाजाची संस्था स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 108. पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? कोणते वर्ग? रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू आणि राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी हे दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते. प्रश्न क्रमांक 109. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी प्रथम उभारली होती? कोणती संघटना? भारत स्त्री महामंडळ ही संघटना. प्रश्न क्रमांक 110. स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले होते. तर कोणाकडून? मुसलमानाच्या मोहरम सणावरून स्फूर्ती घेऊन. 111. प्रश्न क्रमांक. बहिष्कृत हितकरणी सभेतील उद्दिष्ट खालीलप्रमाणे मांडण्यात आली आहेत. यामधील अयोग्य असे उद्दिष्ट कोणते आहे? टॅक्स असिस्टंटला विचारलेला हा प्रश्न आहे आणि 1, 2 याचं अचूक उत्तर आहे 3. समाजामध्ये उच्च संस्कृतीची वाढ करण्यासाठी वाचनालय, शैक्षणिक वर्ग व स्वाध्याय संघ स्थापन करावे. प्रश्न क्रमांक 112. पुढीलपैकी कोणत्या गोष्टी विदा सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या? PSI पूर्व 2016 विचारलेला हा प्रश्न आहे आणि वरील सर्व याचं अचूक उत्तर आहे. तर विविध जातीतील स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम. बघा, विदा सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी
सुधारण्यासाठी केल्या होत्या. तर विविध जातीतील स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले, स्पृश्य अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले आणि धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबली. तर हे विदा सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या होत्या या सर्व गोष्टी. प्रश्न क्रमांक 113, यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव पडला होता. कोणाच्या सानिध्यात राहिल्यामुळे? तर शाहू महाराजांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव पडला होता. प्रश्न क्रमांक 114, पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती? तर कोणती संस्था? पोर्तुगीज मिशनरी सोसायटी ही संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती. प्रश्न क्रमांक 115, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यात पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले होते? तर कोणत्या नेत्यांनी? बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास योगदान दिले होते. प्रश्न क्रमांक 116, दलित चळवळीबाबत पुढील 2 विद्वानांपैकी काय योग्य आहे? तर गोपाळबाबा वालंकर यांनी दापोली येथे दलितांसाठी अनार्या दोष परिहार समाज स्थापन केला. ब. शिवराम जानबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले. तर 2 विधानांपैकी आपल्याला बरोबर विधान योग्य ओळखायचे आहे आणि हे विधान योग्य आहे. गोपाळबाबा वालंकर यांनी दापोली येथे दलितांसाठी अनार्या दोष परिहार समाज स्थापन केला, परंतु शिवराम जानबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले नाही. प्रश्न क्रमांक 117, सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? राज्यसेवा मुख्य 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि स्थापन करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? त्यासाठी सोशल कॉन्फरन्स गटाचे असे प्रयत्न करत होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चेला जाव्यात. ब. काँग्रेस पुढारी त्यास प्रतिकूल होते. क. म्हणून सोशल कॉन्फरन्स 1887 मध्ये काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित केली गेली. ड. दोघांमध्ये वितंड टाळण्यास त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्स काँग्रेस अधिवेशनाच्या दालनात होणार नाही. कोण होते हे? न्यायमूर्ती रानडे. सोशल कॉन्फरन्स स्थापना न्यायमूर्ती रानडे. 118 प्रश्न क्रमांक, कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावानी लिहायच्या? तर डॉक्टर रखमाबाई या हिंदू लेडी या टोपण नावानी लिहायच्या. तर प्रश्न क्रमांक 119, ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही? तर ख्रिश्चन धर्म कोणी स्वीकारला नाही. PSI मुख्य 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कोणी नाही स्वीकारला? पंडिता रमाबाई, ब. नारायण शेषाद्री, क. विष्णू भास्कर करमरकर, ड. रामकृष्ण विनायक मोडक, ई. बाबा पद्मजी आणि फ. नीलकंठ शास्त्री गोरे, क. नारायण वामन टिळक. तर सांगा बरं याचं अचूक उत्तर आहे. तर नारायण शेषाद्री, बाबा पद्मजी आणि नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला नाही. प्रश्न क्रमांक 120, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सहाय्यक पूर्व 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे. स्त्री विचारवती या सामाजिक संस्था स्थापन केल्या. कोणी? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 121, बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश काय होते? तर स्थापनेचे उद्देश काय होते? हिंदी लोकांचा राजकारभारात समावेश असावा यांची दखल घेणे आणि सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवणे हे 2 उद्देश बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे होते. प्रश्न क्रमांक 122, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? KT तेलंग होते, फिरोजशाह मेहता होते आणि बद्रुद्दीन तय्यबजी होते. मग रानडे नव्हते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? KT तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी. प्रश्न क्रमांक 123, सन 1927 मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? तर हे पाक्षिक होते. बहिष्कृत भारत हे पाक्षिक होते. 124वा प्रश्न क्रमांक, खालील 2 विधाने पहा. फॅक्टरी ऍक्ट 1881 हा तसा कडक होता. ब. फॅक्टरी ऍक्ट 1881, 1892, 1848 हे त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली. तर विधान ब बरोबर आहे आणि विधान अ हे चुकीचं आहे.
प्रश्न क्रमांक 125, खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती? कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती? तर या चारही संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. तर त्यापैकी कोणता आहे? ज्ञान प्रसारक मंडळी, बॉम्बे असोसिएशन, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या चारही संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. बघा, दादाभाई नौरोजींनी या चारही संस्थांची स्थापना केलेली होती. त्यामुळे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. STI पूर्व 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे. 126 प्रश्न क्रमांक, खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इसवी सन 1849 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता? STI पूर्व 2013ला विचारलेला हा प्रश्न होता आणि वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत असं त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. आता इथे तर 4 पर्याय दिलेले आहेत. जाती बंधने तोडणे, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, मूर्तिपूजा. तर 1849 मध्ये स्थापन परमहंस मंडळीचा भर होता. कशावर होता? तर हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 127, पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाही? तर वरील तिन्हीत कोणतीही पर्याय योग्य नाही असं याचं उत्तर दिलेलं आहे. तर पहिला आहे परमहंस मंडळी व रहनुमाई मैद्यांसान सभा, 2 प्रार्थना समाज व आर्य समाज, 3 इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्व्हिस लीग. तर तीनही पर्याय योग्य नाही असं याचं उत्तर दिलेलं आहे. सामाजिक धार्मिक चळवळीत मुंबई स्थापन झाल्या नाही म्हणत आहेत. तर 128 जोड्या जुळवा. मुंबई असोसिएशन जगन्नाथ शंकर शेठ, मुंबई असोसिएशन जगन्नाथ शंकर शेठ, मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता, पुणे सार्वजनिक सभा, पुणे म्हटलं की न्यायमूर्ती रानडे, मद्रास महाजन सभा, मद्रास म्हटलं की अय्यर वरून आपलं आन्सर निघू शकत होतं. प्रश्न क्रमांक 129, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र काय होते? दीनबंधू हे होते. प्रश्न क्रमांक 130, 19व्या शतकातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते? मानवतावाद होते. 131 प्रश्न क्रमांक, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? ताराबाई शिंदे हे बालगृह ही चुकीची जोडी आहे आणि योग्य जोड्या कोणत्या आहे? पंडिता रमाबाई मुक्ती सदन स्थापन केलं होतं, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन आणि ताराबाई मोडक यांनी शिशुविहार. प्रश्न क्रमांक 132, निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? स्त्रियांची सेवा करणे हे निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 133, भारतातील कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाकडे पाहिले जाते? धो कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे असं त्याचं अचूक उत्तर आहे. 2015च्या आधी आपल्याला वन लाइनर क्वेश्चन्स बघायला मिळतात. तर आता असे वन लाइनर क्वेश्चन्स कधी कधी येतात, कधी कधी नाही येत. आता आयोगाचा बदललेला क्रम आणि त्यांचे प्रश्न विचारण्याची शैली जरा वेगळीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे टॉपिक कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे आपण पूर्ण 151 क्वेश्चन्स घेणार आहोत. आता आपण 134व्या क्वेश्चनपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता आपली कंटिन्यू सिरीज येणार आहेत. इतिहास आपण कंप्लीट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण भूगोल सुरू करणार आहोत. किंवा तुम्हाला कुठला विषय हवा आहे ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 134, तर स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही? तो डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केला. ब जनता पक्षाचे मुखपत्र होते. क काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले. पक्षाने 1937च्या निवडणुका लढवल्या. ई पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मध्ये विलीन झाला. तर याचा अचूक उत्तर आहे पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झाला होता. प्रश्न क्रमांक 135, ब्राह्मणेतेवर सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता? सहाय्यक पूर्व 2012ला विचारलेला प्रश्न आहे आणि याच्यातील फरक तीनही याचं उत्तर दिलेलं आहे. अ, ब व क. ब्राह्मणेतर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती. ब्राह्मणेतर मराठा तर सत्यशोधकामध्ये माडी जातीचे वर्चस्व होते आणि ब्राह्मणेतर दिनकर जवळकर व इतरांच्या सत्यशोधक महात्मा फुलेंच्या विचारावर आधारित होती. प्रश्न क्रमांक 136, प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित समाज सुधारणा चळवळ. या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे 3 तरखडकर बंधू, त्यातील 2 दादोबा व आत्माराम, तर तिसरे बंधू कोण होते? भास्कर.
प्रश्न क्रमांक 137, ब्रिटिश सरकारने ब्राह्मणेतर संघटना व मुसलमान संघटना यांना का प्रोत्साहित केले? राष्ट्रीय सभा काँग्रेसला आवाहन करण्याकरिता ब्रिटिश सरकारने ब्राह्मणेतर संघटना व मुसलमान संघटना यांना प्रोत्साहित केले होते. प्रश्न क्रमांक 138, आर्य महिला समाजाची शाखा कोणती होती? प्रार्थना समाज ही आर्य महिला समाजाची शाखा होती. प्रश्न क्रमांक 139, परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती, तिच्याबाबत काय खरे नाही आहे? तर याचे ऑप्शन्स दिले आहेत, त्यापैकी काय खरे नाही आहे? ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता, हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 140, सत्यशोधक चळवळीचे वैशिष्ट्य काय होती? सत्यशोधक चळवळीचे वैशिष्ट्य ही होती परिवर्तनवादी चळवळ, वर्गीय चळवळ आणि कृतिशील चळवळ, ही त्याची वैशिष्ट्य होती. प्रश्न क्रमांक 141, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे हा होता. प्रश्न क्रमांक 142, डिप्रेस क्लास मिशन ही संस्था विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केली होती. 143, 1875 साली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 144, सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली होती? ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीकरिता सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कधी केली होती? 1873 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 145, बहिष्कृत हितकरणी सभा कोणी स्थापन केली होती? तर बहिष्कृत म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 146, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? बघा, पूर्ण या सेक्शनमध्ये पंडिता रमाबाईच आहे. तर हे टॉपिक या आर्य महिला समाज म्हटलं की पंडिता रमाबाई हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि यावरती रेग्युलर क्वेश्चन्स, रिपीटेड क्वेश्चन्स येतात, त्यामुळे पंडिता रमाबाई म्हटलं की आर्य महिला समाज यांनी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 147, मानव धर्म सभा या संस्थेचे स्थापन कोणी केले होते? मानव धर्म सभा म्हणलं की दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि मानव धर्म सभा म्हटलं की दादोबा पांडुरंग तरखडकर. 148, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. तर खालीलपैकी कोणते तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही आहे? तर 1, 2, 3, 4 यापैकी उत्तर 3 हे वेगळं आहे. तर भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्यास तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे हे तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही आहेत. तर सत्यशोधक समाजाचे बाकीचे वरील 3 तत्वज्ञ आहे. प्रश्न क्रमांक 150, महाराष्ट्रातील पहिला बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय आहे? त्याचे नाव काय? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील पहिला बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्याचे नाव आहे सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 151, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? अखिल भारतीय महिला परिषद याचे परिषदेचे आयोजन करण्यात आले. कोणाच्या? रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महिला परिषद याचे काय करण्यात आले? आयोजन करण्यात आले. अशा पद्धतीने आपण भाग दुसरा चे संपूर्ण 151 प्रश्न बघितलेले आहेत. तर भाग दुसरा काय होता? महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटना. यातील आपण टोटल 151 भाग पहिला 1 आणि भाग दुसरा असे 2 व्हिडिओ टाकणार आहोत. तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि तुमचा अभ्यास या महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटना यावर व्यवस्थित झालेला आहे असे मी समजते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.